हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण कलम 124A जे आहे ना, सेक्शन 124A याच्याविषयी डिटेल अभ्यास आज आपण करणार आहोत. डिटेल चर्चा आज आपण करणार आहोत. हे 124A जे सेक्शन आहे ते इंडियन पिनल कोडचं सेक्शन आहे आणि जास्त न्यूजमध्ये आहे. इंडियन पिनल कोडचं सेक्शन केव्हापासून न्यूजमध्ये, तर जेव्हापासून सुप्रीम कोर्टाने हे सांगितले की जो कॉलोनियल रूल होता, म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जे इंडियन पिनल कोड आणले गेले त्याच्यामध्ये खरं तर सेक्शन 124A अवलंबला गेला होता आणि त्या सेक्शन 124A आज काय गरज आहे असा सुप्रीम कोर्टानं सवाल केला होता. त्यामुळे ते जास्त न्यूजमध्ये आहे आणि पहिल्यापासूनच खरं तर इंडियन पिनल कोड सेक्शन 124 जो देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी यूज केलं जातं ते जास्त न्यूजमध्ये असतं. त्याच्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया मग 124A सेक्शन इंडियन पिनल कोडचं आपल्याला काय सांगते बघूयात. त्याच्यामध्ये फ्रंट पेजलाच आपल्याला मग पहिल्यांदा आपण बघूया की न्यूजमध्ये का आहे हे जे आहे ते. पहिल्यांदा मी आत्ताच तुम्हाला पहिला पॉईंट काय सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्या आत्ता काय गरज आहे, का तुम्ही याचा वारंवार यूज करत आहात देशद्रोहाचे गुन्हा दाखल करण्यासाठी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टानं ऑब्जेक्शन याच्या अगोदर पण घेतलं होतं. काय कशासाठी घेतलं होतं, तर पॉलिटिकल लीडर्स जे आहेत त्यांच्या विरोधात देशद्रोहाचं गुन्हा दाखल केले जातात 124A अंतर्गत. जरी 124 लागू होत नसेल तरी चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावरती देशद्रोहाचं गुन्हा दाखल केले जातात. सत्तेत जो पक्ष असतो तो सुद्धा याचा वारंवार गैरफायदा घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतो, मिसयूज करताना याचा पाहाव्यास मिळतो. जरी पॉलिटिकल तुम्ही क्रिटिसिझम जरी त्यांचं करत असाल ना, तरी देशद्रोहाचा गुन्हा त्या लिडर्सवरती, त्या पॉलिटिकल पर्सन्सवरती दाखल केला जातो आणि त्यानुसार मग 124च्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो 124A अंतर्गत. त्याचबरोबर जर्नलिझमशी रिलेटेड जी काही लोक आहेत, जर्नलिस्ट आहेत, पत्रकार आहेत, त्यांचं जे लिखाण जर गव्हर्नमेंटल पॉलिसीवरती तुम्ही जर टीका करत असाल, क्रिटिसिझम त्याचं करत असाल, जो की आपला फ्रीडम ऑफ स्पीचच्या अंतर्गत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा चुकीच्या पद्धतीने 124A या कलमाचा वापर करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात आणि केले सुद्धा आहेत भरपूर प्रमाणात. त्यामुळं हे जास्त 124A जे आहे ना ते जास्त न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्याशी रिलेटेड की पॉईंट जर बघायचं झाले ना आपल्याला, तर खरं तर मग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघायचं झालं त्याचं, तर ह्याची नेमकी हिस्ट्री काय आहे, तर पहिल्यांदा जो सेडिशन लॉ आहे ना, देशद्रोहाचा जो कायदा आहे, तो 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये इंट्रोड्यूस झाला होता. इंग्लंडमध्ये खरं तर पहिल्यांदा हा ॲक्ट पास झाला होता इंग्लंडच्या गव्हर्नमेंटसाठी. मग तो ॲक्ट कशाच्या उद्देशानं पास झाला होता, तर ओन्ली गुड ओपिनियन, म्हणजे सरकारबद्दल तुम्ही फक्त चांगलेच ओपिनियन द्यायचे. जर तुम्ही बॅड ओपिनियन, चुकीचे ओपिनियन जर सरकारबद्दल देत असाल तर ते कुठंतरी त्यांच्या सत्तेसाठी हानिकारक आहे आणि तशा प्रकारचा आवाज दाबण्यासाठी खरं तर या प्रकारचा सेडिशन लॉ 17व्या शतकामध्ये आणला गेला होता. परंतु मग काय झालं, तर 1837चा जर आपण विचार केला तर 1837मध्ये खरं तर ज्यावेळेस इंडियन पिनल कोडची स्थापना 1860मध्ये आपल्या भारतामध्ये झाली आणि थॉमस मॅकॉले जो आहे ना, तो खरं तर याचा उद्गाता भारतामध्ये मानला जातो. 1837मध्ये त्यानं हा ब्रिटिश हिस्टोरियन जो आहे, पॉलिटिशियन, त्यानं हा इंट्रोड्यूस केला होता आणि त्याचंच मग इंट्रोडक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस इंडियन पिनल कोड भारतामध्ये इंग्रजांनी स्थापन केलं ना, आणलं ना, त्यावेळेस 1860मध्ये हा सुद्धा ॲक्ट त्याच्यामध्ये आणला गेला होता. परंतु त्याला कोणत्याही प्रकारचे देशद्रोहाचा किंवा सेडिशन लॉ म्हणलं गेलं नव्हतं. परंतु 1870चा जर आपण कालावधी बघितला ना, सर जेम्स स्टीफन यांनी काय केलं, तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि त्याच्यामध्ये काय ॲड झालं, मग अगोदर फक्त 124 होतं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून परत काय झालं, तर 124A झालं आणि या 124Aला लॉ ऑफ सेडिशन म्हटलं गेलं किंवा मग देशद्रोहाचा गुन्हा आपण त्याला मराठीत म्हणू शकतो आणि त्याची मग डेफिनेशन त्याच्यामध्ये मांडली गेली. समजतंय तुम्हाला. आणि पुढं जर आपण विचार याचा केला तर हिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जोगेंद्र चंद्र बोस असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, बाळ गंगाधर टिळक ज्यांना आपण म्हणत होतो, या सर्वांवरती कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचा आवाज दाबण्यासाठी, फ्रीडम मुवमेंट जी आपली स्वातंत्र्य लढा होता तो दाबण्यासाठी या लिडर्सवरती देशद्रोहाचा गुन्हा याच कलमाच्या अंतर्गत दाखल केला होता. कोणत्या कलमाच्या अंतर्गत, तर इंडियन पिनल कोडचं जे 124A हे कलम आहे त्या कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला गेला होता. मग पुढं जर आपण बघायचं झालं ना, आपल्याला हे स्पष्ट झालं की हा जो ॲक्ट आहे ना, हे जे कलम आहे इंडियन पिनल कोड, मुळात इंडियन पिनल कोड जे आपल्याला दिलं आहे ना ते दिलं इंग्रजांनी.
पहिली गोष्ट, इंग्रजांच्या काळामध्ये इंडियन पिनल कोड स्थापन केला गेला होता, इंडियन पिनल कोडची निर्मिती झाली होती. त्याच्यामध्ये हे जे सेक्शन आहे 124A हे सुद्धा आपल्याला इंग्रजांनीच दिलेलं आहे. परंतु आत्ताचा जर वर्तमान काळाचा विचार केला ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणताही बदल केला गेला नाही. म्हणजे इंग्रज देशद्रोही कारवाई, देशद्रोहाचा गुन्हा याच्या अंतर्गत काय करत होते, या कलमाच्या अंतर्गत काय करत होते, जे लोक स्वातंत्र्य लढा देत आहेत ना, स्वातंत्र्यासाठी झगडत आहेत भारताच्या, त्यांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज दाबण्यासाठी खरं तर या कलमाचा वापर करत होते. म्हणजे त्यांनी जे हे सेक्शन आणलंय ना ते स्वातंत्र्य लढा जे देत होते ना त्यांचा आवाज दाबण्यासाठीच आणलं होतं. परंतु आता भारत स्वतंत्र झाला आहे तरीसुद्धा हे कलम अस्तित्वात आहे आणि याचा आत्तासुद्धा मिसयूज होताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आत्ता वर्तमान काळाचा विचार केला तर ह्या कलमाचा वापर म्हणजे हे कशासाठी वापरलं जातं तर गुन्हा दाखल करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे जर तुमच्याकडून अशा या कलमाच्या अंतर्गत काय कारवाई होत असेल, तुमच्याकडून ॲक्टिव्हिटी होत असेल तर ते आता सुद्धा क्राईमच मानलं जातं. मग सेक्शन 124A नेमकं आपल्याला काय सांगते, हे आपल्याला हे सांगते की तुम्ही अशा प्रकारचं स्पीच करत आहात, बोलत आहात किंवा लिहित आहात किंवा कोणत्याही प्रकारच्या साईन लँग्वेजमध्ये लोकांना सांगत आहात किंवा व्हिजिबल रिप्रेझेंटेशन, कोणत्याही प्रकारचं रिप्रेझेंटेशन तुम्ही असं करत आहात की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये हेट्रेड निर्माण होतोय सरकारबद्दल. जे गव्हर्नमेंट आत्ता कार्य करते ना सत्तेमध्ये, लिगली त्याची स्थापना झाली गव्हर्नमेंटची, त्यांच्याविषयी असंतोष निर्माण करण्याचं तुम्ही स्पीच देत आहात. किंवा मग तुम्ही लिखाण लिहित आहात, म्हणजेच काय तर तुम्ही वर्तमानपत्रातून एखादा लेख लिहितात आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनात गव्हर्नमेंटच्या विरोधात असंतोष निर्माण होतोय. त्याचबरोबर तुम्ही त्यांना एक्साईट करताय, भडकवताय सरकारच्या विरोधात. आणि हे सर्व कृत्य तुम्ही कशामुळं करताय, तुमचं इंटेन्शन त्याच्या मागं काय आहे तर ते इंटेन्शन आहे डिसअफेक्शन, म्हणजे सरकारवरची, देशावरची अनिष्ठा, तुमची देशावरची निष्ठा कमी आहे किंवा नाही हे तुम्ही साध्य करण्यासाठी या इंटेन्शननं हे सर्व जे करताय, तुम्ही लिहित आहात, बोलत आहात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साईन लँग्वेजमध्ये लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करत आहात, हेट्रेड प्रकारचे असंतोष निर्माण करण्यासाठी स्पीच देत आहात, अशी जर कृत्य तुमच्याकडून होत असतील आणि त्याचा उद्देश अनिष्ठा हे असेल, डिसअफेक्शन हा असेल, तर तुमच्यावरती इंडियन पिनल कोड सेक्शन 124A च्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि तो गुन्हा कोणता आहे तर सेडिशन आहे, म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल तुमच्यावरती होऊ शकतो. मग आता डिसअफेक्शन महत्त्वाचं आहे. इथं डिसअफेक्शन म्हणजे अनिष्ठा. डिसअफेक्शनला आपण आणखी काय म्हणू शकतो तर डिसलॉयल्टी, गव्हर्नमेंट आपल्या देशावरती तुमची निष्ठा नाही, देशाच्या प्रती तुम्ही प्रामाणिकपणा दाखवत नाही. आणि ऑल फिलिंग्स ऑफ एनिमिटी, म्हणजे देशाच्या प्रती तुम्ही दुश्मन समजताय, आपल्या देशाला तुम्ही काय समजताय, दुश्मन समजताय आणि तशा पद्धतीनं तुम्ही देशामध्ये कारवाया करण्याचा प्रयत्न करताय. असं जर तुमच्याकडून होत असेल तरच तुमच्यावरती सेक्शन 124A इंडियन पिनल कोड याच्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु मग हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की एवढं सोपं आहे, त्यात कॉन्ट्रावर्शियल असण्यासारखं काय. परंतु जरी तुम्ही साध्या प्रकारची स्पीच जरी करत असाल, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवरती जरी क्रिटिसिझम त्याचं जरी तुम्ही करत असाल, तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे डिसअफेक्शन नाही किंवा तुमच्या भाषणामधून, तुमच्या लिखाणामधून अशा प्रकारचे कोणतेही भावना प्रतीत होत नाही, तरीसुद्धा एक पॉलिटिकल रिव्हेंज म्हणून, तुमचा आवाज दाबायचा म्हणून सत्तेतील गव्हर्नमेंटकडून वारंवार या सेक्शनचा चुकीचा वापर होतो. म्हणजे तुमच्या अशा प्रकारचं कोणतेही स्पीच नसताना सुद्धा तुमच्यावरती सेक्शन 124A इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतोय. समजते. आणि त्यामुळेच हे खरं तर कॉन्ट्रावर्शियल ठरते. आता पुढे जर बघितलं आपण, याच्यामध्ये हा गुन्हा तुमच्यावर दाखल झाला देशद्रोहाचा, तर तुम्हाला पनिशमेंट काय होऊ शकते तर पहिलं तर नॉन बेलेबल वॉरंट आहे तुमच्यावरती, म्हणजे तुम्हाला बेलच मिळू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरं महत्त्वाचं काय तर तुम्हाला कोणताही गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाही जोपर्यंत तुमच्यावरती तो गुन्हा आहे किंवा सिद्ध झाला नाही तोपर्यंत. सिद्ध झाल्यावर सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमधून डिबार केलं जातं, म्हणजे बार केलं जातं. त्याचबरोबर याच्यासाठी शिक्षा काय आहे तर इम्प्रायझनमेंट अप टू 3 years, 3 वर्षापर्यंत शिक्षा किंवा जन्मठेपसुद्धा होऊ शकते. आणि त्याचबरोबर तुम्हाला फाईनसुद्धा होऊ शकतो आर्थिकरित्या. त्याचबरोबर त्यांचा पासपोर्ट काढून घेतला जातो. जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असेल तुमच्यावर तर तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही.
हे पनिशमेंट झाली. त्याचबरोबर पुढं काय सांगितले, सुप्रीम कोर्टाचे मेजर डिसिजन सांगितलेत. मग सुप्रीम कोर्टाच्या 2 केसेस इथं दिल्यात. ब्रिजभूषण वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली ही एक केस आहे, त्याचबरोबर रमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास केस आहे. आणि या 2 केसेसचा जरी तुम्ही विचार केला, याचं जजमेंट बघितलं ना, या केसेस 1950 खरं तर ह्या केसेसचं जजमेंट आलं होतं. आणि त्या जजमेंटमध्येच सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की हा जो लॉ आहे, हे जे सेक्शन 124A आहे इंडियन पिनल कोडचं, ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणजे घटनात्मक नाही, हे रद्द करायला पाहिजे असं या 2 केसेसमध्ये सांगण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये महत्त्वाचं कारण सुद्धा दिलं होतं. आर्टिकल 19 जे आपलं आहे ना, आर्टिकल 19(1)A जे आहे ना आपलं, ते आर्टिकल आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती, त्या मूलभूत अधिकारावरती हे जे कलम आहेत ते कलम गदा आणत आहे. म्हणजेच हे कलम जे आहे ते मूलभूत अधिकाराचं हनन करत आहे असं या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं. 19(1)A जे आहे फ्रीडम ऑफ स्पीच आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगतं. कलम 19 बघून ठेवणं गरजेचं आहे, फंडामेंटल राईट. त्याचं हनन करते म्हणून हा 124A कलम जे आहे ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्यात आलं होतं. मग पुढं काय सांगितलंय, महत्त्वाची केस काय दिली तर केदारनाथ सुप्रीम कोर्टाची केस दिली, केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ही खूप महत्त्वाची केस आहे, केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार. कारण का तर ही 1962ची केस आहे सुप्रीम कोर्टाची. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं जजमेंट हे दिलं होतं की अगोदर काय आपण बघितलं, याच्या अगोदरची 2 जजमेंट बघितले, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं, सेक्शन 124A हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, घटनात्मक नाही. परंतु या केसमध्ये हे घटनात्मक आहे असं सांगितलं. म्हणजे त्याची जी घटनात्मकता आहे ती कायम ठेवली, म्हणजे हे कलम वापरात यावं. परंतु त्याच्यावरती काही लिमिटेशन्स टाकली. मग ती लिमिटेशन काय काय होती, तर जे कलम 124A इंडियन पिनलचं कोडचं आहे त्याचं आपण व्यवस्थितरित्या आकलन आता केलं होतं. नेमकं 124A अंतर्गत काय सांगितले, जर तो क्रायटेरिया फुलफिल होत असेल तरच 124 लागू करण्यात यावं, 124च्या अंतर्गत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. जर तो क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर विनाकारण 124A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये असं खरं तर केदारनाथ सिंग जजमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं. म्हणजेच काय, ॲक्ट्स इन्व्हॉल्विंग इंटेन्शन्स ऑर टेंडन्स टू क्रिएट डिसऑर्डर ऑर डिस्टर्बन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर ऑर इन्साइटमेंट टू व्हायलन्स. जर एखाद्या व्यक्तीच्या भाषणातून, लिहिण्यातून, लिखाणातून, भाषणातून किंवा इतर कोणत्याही कृतीतून समाजामध्ये असंतोष निर्माण होत असेल, समाजामध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होत असेल, तरच त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं या केदारनाथ सिंग जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे 1995ची सुप्रीम कोर्टाची केस आहे एक, बलवंत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. याच्यामध्ये काय झालं होतं 1995मध्ये, त्याच्या अगोदरच इंदिरा गांधींची हत्या झाली होती. मग त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर काही शीख लोकांकडून खलिस्तान मुवमेंटशी जे रिलेटेड लोक होते ना, त्यांनी काही घोषणा केल्या होत्या खलिस्तान जिंदाबाद वगैरेच्या. आणि त्याच्या अंतर्गत मग त्यांच्यावरती 124A गुन्हा दाखल करण्यात आला होता. 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि ती जी केस होती ना सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली, ती बलवंत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब केस होती. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की फक्त स्लोगन देणं किंवा घोषणाबाजी करणं याच्यामुळं कोणत्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण तिथं झाली नव्हती किंवा कोणत्याही प्रकारे लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला नव्हता. त्याच्यामुळं त्यांच्यावरती 124A दाखल करणं हे कुठंतरी अनकॉन्स्टिट्युशनल आहे, घटनेला धरून नाही, चुकीचं आहे असं बलवंत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबमध्ये सांगण्यात आलं होतं. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जजमेंट जे दिलं गेलं आहे ना, ते जजमेंट कुणाशी रिलेटेड आहे, 124A रिलेटेड आहे. आणि ते जजमेंट काय आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. ह्या महत्त्वाच्या सुप्रीम कोर्टाच्या केसेस आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण मेन्स आन्सर रायटिंग ज्यावेळेस तुम्ही करताय ना, त्यावेळेस तुम्ही या केसेस नोट करणं तिथं खूप गरजेचं होऊन बसतं. ज्यावेळेस 124A उल्लेख येत असेल किंवा याच्याशी रिलेटेड कोणताही क्वेश्चन विचारला तर या सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे जजमेंट्स तुम्हाला तिथं देणं गरजेचं होऊन बसतं. मग त्याच्यामध्ये पुढं जर बघितलं तर काय आर्ग्युमेंट दिलेत. आता इथून पुढं काय तर काय पॉझिटिव्ह आर्ग्युमेंट्स आहेत, काय निगेटिव्ह आर्ग्युमेंट्स आहेत. मग 124 विषयी पॉझिटिव्ह आर्ग्युमेंट्स काय काय दिलेत, तर पहिलं तर अँटी नॅशनल कारवाई असतील किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज असतील त्या रोखण्यासाठी खरं तर सेक्शन 124 असायला पाहिजे. हा पहिला पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट म्हणून दिला आहे की या 124मुळे आपण अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज, टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज रोखू शकतो. त्याचबरोबर आपण गव्हर्नमेंटला प्रोटेक्ट करू शकतो. म्हणजे जर 124A नसेल तर गव्हर्नमेंटवरती जे गव्हर्नमेंट लिगली स्थापन झाले, घटनेद्वारा स्थापन झाले,
ते गव्हर्नमेंटवरती कोणी काहीही बोलल ना, मग जर 124A सेक्शन नसेल तर कोणी काहीही बोलल. त्यामुळं कोणी काहीही बोलू नये. घटनात्मकरित्या जर गव्हर्नमेंटवर जरी आपल्याला टीका करायची असेल तर एक डिग्निटी मेंटेन करूनच आपण टीका करावी. म्हणून 124A ची खरं तर गरज आहे, असं दुसरं आर्ग्युमेंट आपल्याला पॉझिटिव्ह आर्ग्युमेंट सांगते. त्यानंतर जसं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात तुम्ही काहीही बोलू शकत नाही. जर बोलला तर तुमच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तशाच पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या विरोधात सुद्धा आपण काही पण बोलायला नाही पाहिजे. आणि मग ते जर 124A असेल ना, तर मग ते गव्हर्नमेंटच्या विरोधात जर आपण चुकीची भाषा वापरत असेल, लोकांच्या मनात असंतोष निर्माण करत असेल, तर 124A च्या अंतर्गत त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. म्हणजेच मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कसं आहे तसं कंटेम्प्ट ऑफ गव्हर्नमेंट सुद्धा असायला पाहिजे. आणि ती कुठेतरी चांगली गोष्ट 124 सेक्शन A आहे तो, सेक्शन 124A आहे तो. त्यानंतर ज्या मॉइस्ट ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात, नागा बंडखोर आपल्याला पाहाव्यास मिळतात, किंवा इतर कुठं जरी बऱ्याच राज्यामध्ये UPमध्ये बघा तुम्ही, तिथं नक्षलवादी कारवाया वारंवार पाहाव्यास मिळतात. मग याच्यावरती जर आपल्याला नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तरीसुद्धा आपल्याला कशाची गरज आहे, तर सेक्शन 124A ची गरज आहे. बरोबर आहे. असं याच्यामध्ये पॉझिटिव्ह आर्ग्युमेंट आपल्याला केलेलं पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? त्याचबरोबर पुढं जर आपण विचार केला ना, तर पुढं आपल्याला काय सांगितलं आहे, तर पुढं सांगितलं आपल्याला निगेटिव्ह आर्ग्युमेंट सांगितले. सेक्शन 124A नसायला पाहिजे. तर का नसायला पाहिजे हे सांगितलं आपल्याला पुढं. तर हे सांगितलं आहे की हा जे सेक्शन आहे ना, हे जे कलम 124A आपल्याला दिलं ना, ते कुणी दिलं आहे, तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनं दिलं आहे आपल्याला. आणि त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस राजेशाही होती. क्वीनच्या अंतर्गत आपली जी राज्यव्यवस्था चालत होती, म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारची डेमोक्रेसी नव्हती. त्यामुळं हे जे कलम आहे ना, तर ते डेमोक्रेसीला धरून नाही. डेमोक्रेसी जर आपल्याला टिकवायची असेल, लोकशाही जर टिकवायची असेल, तर ते हे कलम आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे, असं पहिलं आर्ग्युमेंट निगेटिव्ह आर्ग्युमेंट सांगते. त्याचबरोबर हे कलम काय करते, आपल्या फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम करते, नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कार्य करते. त्याच्यासाठी सुद्धा हे कलम कुठंतरी घातक आहे असं सांगितलं गेलं निगेटिव्ह आर्ग्युमेंटमध्ये. पुढचं आर्ग्युमेंट आपल्याला काय सांगतंय, जर आपण सरकारवरती टीका करू शकलो नाही तर आपण लोकशाही प्रस्थापित करू शकत नाही, लोकशाहीचं रक्षण करू शकत नाही. लोकशाही कुठं तर धोक्यात येईल जर गव्हर्नमेंटवर आपण टीका करण्यास असक्षम ठरलो तर. आणि हे जे कलम आहे ते गव्हर्नमेंटवरती टीका आपल्याला करू देत नाही. कारण का, तर अनेक अशा केसेस आपल्याला बघायला मिळतात की त्यांनी कोणत्याही प्रकारचं हेट्रेड स्पीच दिलं नव्हतं. त्यांनी फक्त गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवरती टीका केली होती डिग्निटी मेंटेन करून. तरीसुद्धा गव्हर्नमेंटनं काय केलं, तर त्यांच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. मग असं जर होत राहिलं तर डेमोक्रेसी आपल्या धोक्यात येईल असं यांनी सांगितलं. आणि आपला जो प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, क्रिटिसिझम म्हणजे टीका करण्याचा अधिकार आहे, किंवा जो आपला रूलर आहे, प्रशासक आहे, त्याची निवड करण्याचा आपला अधिकार आहे, तो कुठंतरी या कलमामुळं धोक्यात येतो असं सांगितलं. त्याचबरोबर ब्रिटिशांनी हे जे कलम आणलं होतं ते कशासाठी आणलं होतं, तर त्यांनी आणलं होतं हे कशासाठी, तर इंडियन्सवरती दडपण आणण्यासाठी, इंडियन लोकांचा आवाज दाबण्यासाठी, भारतीय लोकांचा आवाज दाबण्यासाठी. आणि स्वातंत्र्य लढ्याशी जे लीडर महत्त्वाचे होते ना रिलेटेड, त्या महत्त्वाच्या लीडर्सचा आवाज दाबण्यासाठी हे कलम आणलं गेलं होतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मग महात्मा गांधी घ्या तुम्ही, त्यानंतर बाळ गंगाधर टिळक घ्या, किंवा जर्नलिस्ट जे बोस होते ते घ्या, त्या सर्वांचा आवाज दाबण्यासाठी याचा ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये वापर ब्रिटिशांकडून झाला आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आत्ता तशाच पद्धतीनं आपण जर प्रशासन करणार असेल, तशाच पद्धतीनं जर पॉलिटिक्स करणार असेल, तर मग आपला देश पुढं जाऊ शकत नाही, लोकशाही म्हणून जिवंत राहू शकत नाही. त्यामुळं खरं तर हे कलम काढून टाकायला पाहिजे. त्याचबरोबर पुढं काय सांगितलं, सेक्शन 124A मध्ये जर डिसअफेक्शन दिलं आहे, डिसअफेक्शन हा शब्द दिला आहे ना, त्याचा शब्दशः अर्थ त्याच्यामध्ये दिला गेला नाही. त्यामुळं त्याचा वारंवार चुकीचा अर्थ लावून चुकीच्या पद्धतीनं लोकांवरती गुन्हे दाखल केले जातात. डिसअफेक्शन म्हणजे काय सांगितले, लॉयल्टी गव्हर्नमेंटबद्दल तुमची नाही, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये दुश्मनी भावना आहे, तुमच्या मनामध्ये एनिमिटीची भावना आहे, म्हणजे एक कोणतीही डेफिनेशन डिसअफेक्शनची नाही. त्यामुळं या डिसअफेक्शनचं वेगवेगळा अर्थ निघतात आणि त्यामुळे लोकांवरती चुकीच्या पद्धतीनं देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे सुद्धा सेक्शन 124A जे आहे ते काढून टाकायला पाहिजे असं मत आहे क्रिटिसिझम जे लोक करतात त्यांचं. त्याचबरोबर पुढं काय सांगितलं, इंडियन पिनल कोड एक तर आहेच तिथं, त्याचबरोबर काय अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 2019 आहे,
2021चा बेकायदेशीर कारवाई कोण करत असेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 2019चा आहे. तरीसुद्धा तिथं इंडियन पिनल कोड आहे, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 2019 आहे, तरीसुद्धा तुम्हाला सेक्शन 124A ची गरज का पडते? त्यामुळं ऑलरेडी तिथं कायदे आहेत, त्यामुळं तुम्हाला सेक्शन 124A ची आपल्याला गरज नाही असं सांगणारं हे आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे 124A जे आहे ते रद्द करावं असं सांगणारं हे आर्ग्युमेंट आहे. पुढं काय सांगितलं आहे की याचा वारंवार मिसयूज होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो, आणि जर हे असंच ठेवलं ना तर पुढं सुद्धा याचा मिसयूज पॉलिटिकल कारणांसाठी होणार आहे, पॉलिटिकल रिव्हेंज घेण्यासाठी सुद्धा होणार आहे, लोकांना ॲब्यूज करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी सुद्धा याचा जो वापर आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे. त्याचबरोबर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवरती हे गदा आणतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे तुमचं भाषण स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून या 124A या कलमाच्या अंतर्गत घेतलं जातं. त्यामुळे सुद्धा ते कलम बार करण्यात यावं, काढून टाकण्यात यावं असं म्हटलं जाते. पुढं काय सांगितलं, वे फॉरवर्डमध्ये सांगितले की तुम्हाला एक तर आपण लार्जेस्ट डेमोक्रेसी आहोत, त्यामुळं लार्जेस्ट डेमोक्रेसी, मोठी लोकशाही आपली आहे ना, ती लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला फ्री स्पीच जो फंडामेंटल राईट आहे, एक्सप्रेशन आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे आपल्याला जपायला पाहिजे, तरच आपण लोकशाही जपू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला 124A विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर केदारनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टात जजमेंट जे आहे, फ्री स्पीचवर गदा कोणत्याही प्रकारे येऊ नये 124A अंतर्गत, असं या केदारनाथ केसमध्ये सांगितले, त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स ज्या फ्री स्पीचचे रिलेटेड आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी रिलेटेड, त्या आपण जपल्या तरच आपण खरं तर कॉन्स्टिट्यूशन जपतोय असं होईल. त्यामुळे 124A विचार आपण व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेडिशन जो वर्ड लागतो, आता 124A सेक्शनच्या अंतर्गत माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, परंतु तो जो गुन्हा आहे तो अजून सिद्ध झाला नाही, कोर्टामध्ये माझ्यावरती ट्रायल चालू आहे, परंतु 124 लागलं म्हणजे माझ्या पाठीमागं देशद्रोहाचा ठप्पा लागला. म्हणजे जरी त्याच्यावरती निर्दोष मुक्तता त्याच्यातून माझी झाली तरी लोक माझी मुक्तता झाली याच्याकडे कमी बघणार, आणि मी एक देशद्रोही आहे म्हणून जास्त बघणार. त्यामुळे सुद्धा जो देशद्रोह म्हणून या कलमाकडे बघितलं जातं, या कलमाचा वापर केला जातो, या दृष्टीनं सुद्धा आपण विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. इथं खरं तर आपण 124A विषयीची टोटल इन्फॉर्मेशन आहे ना, ती इन्फॉर्मेशन इथं समाप्त होते. पुन्हा एकदा की पॉईंट बघू आपण काय काय बघितलं तर, हा पहिल्यांदा बघितलं न्यूजमध्ये काय आहे, त्यानंतर बघितलं 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये खरं तर हा ॲक्ट आला होता, त्याच्यानंतर मग 1860-1870 येईपर्यंत तो भारतामध्ये सुद्धा तो आणलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्यानंतर पुढं आपण काय बघितलं तर हिस्ट्रीमध्ये जे फ्रीडम फायटर आपले होते ना, स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणारे जे होते, त्यांच्यावरती सुद्धा या गुन्ह्याचा, या कलमाचा वापर देशद्रोही म्हणून केलेला इंग्रजांनी आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याचबरोबर जोगेंद्रचंद्र बोस जे आहेत, जे ते जर्नलिस्ट होते खरं तर, त्यांच्या लिखाणावरती त्यांच्यावरती सुद्धा IPC 124A अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, देशद्रोही कारवाई म्हणून. त्यानंतर पुढं आपण काय बघितलं होतं तर याच्या अंतर्गत पनिशमेंट काय काय आहे ती बघितली होती, ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस केली. त्यानंतर पुढं अनबेलेबल वॉरंट आहे वगैरे वगैरे आपण बघितलं त्या अंतर्गत. त्यानंतर पुढं आपण काय बघितलं होतं तर तो प्रेझेंटमध्ये कारवाई काय म्हणजे क्राईमचं स्वरूप त्याला कशा पद्धतीनं हे आपण बघितलं होतं त्याच्या अंतर्गत. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये मग व्यवस्थितरित्या आपण हे बघितलं होतं की 124A अंतर्गत नेमकी तरतूद काय दिली आहे हे आपण व्यवस्थितरित्या समजावून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द आपण काय बघितला होता तर डिसअफेक्शन, अनिष्ठा, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो. निष्ठा नाही असा माणूस, देशावरती निष्ठा नाही असा माणूस, किंवा सरकारवरती निष्ठा नाही असा माणूस. बरोबर आहे. त्याचा डिसअफेक्शन हा महत्त्वाचा शब्द आहे खरं तर 124A इंडियन पेनल कोडच्या अंतर्गत तरतूद व्यवस्थितरित्या बघितली. त्यानंतर आपण बघितलं होतं की पनिशमेंट नेमकी काय आहे तर नॉन बेलेबल वॉरंट आहे 3 इयर्स किंवा लाईफ टर्मसाठी, म्हणजे कायमचा कारावास तुम्हाला होऊ शकतो, जन्मठेपसुद्धा तुम्हाला होऊ शकते, त्याचबरोबर फाईनसुद्धा होऊ शकतो, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळणार नाही, तुमचा पासपोर्ट काढून घेतला जाईल. बरोबर आहे, हे सांगितलं होतं. त्यानंतर पुढं आपण बघितलं होतं महत्त्वाच्या केसेस बघितलं होतं, त्याच्यामध्ये ब्रिज भूषण वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली केस बघितले होते. त्यानंतर रमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास ही केस बघितली होती. आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, अनकॉन्स्टिट्युशनल करार दिला होता 124A या कलमाला. त्यानंतर पुढं आपण केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही केस बघितली होती. आणि ही खूप महत्त्वाची केस आहे, कारण याच्यामध्ये 124A हे कलम आहे
ते पुन्हा कॉन्स्टिट्यूशनल करण्यात आलं होतं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल दर्जा त्याला पुन्हा देण्यात आला. परंतु त्याच्यामध्ये काय सांगितलं की याचा मिसयूज होऊ नये, याच्यामध्ये जी तरतूद दिली ना त्याच्यानुसारच गुन्हा दाखल केला जावा जर करायचा असेल तर, वारंवार याचा उपयोग होऊ नये असं या केसमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळालं. ते 1962 आपल्याला विशेष करून. त्यानंतर 1995ची केस आपल्याला बलवंत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबचे दिले. खलिस्तान मुवमेंट्स रिलेटेड ही केस होती खरं तर. ह्याच्याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. त्यानंतर पुढं काय सांगितलं काय तर त्याचे पॉझिटिव्ह आर्ग्युमेंट्स बघितले होते. मग हे अँटीनॅशनलच्या विरोधात आपल्याला टेररिस्ट विरोधात कारवाई करण्यासाठी आपल्याला कसा उपयोग आहे वगैरे वगैरे आपण सर्व काही बघितलं होतं. जसं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे तसं कंटेम्प्ट ऑफ गव्हर्नमेंट म्हणून त्याचा उपयोग केला जावा. त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड निगेटिव्ह आर्ग्युमेंटसुद्धा बघितले होते. त्याच्यामध्ये विशेष करून फ्रीडम ऑफ स्पीचवरती कसं ते गदा आणत आहे, फ्रीडम ऑफ स्पीचवरती कसं ते नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे कलम करतं सेक्शन 124A. हे आपण व्यवस्थितरित्या बघितलं होतं. त्याचबरोबर इंडियन पिनल कोड आहेच तिथं. त्याचबरोबर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 2019 सुद्धा तिथं आहे. हे ॲक्ट असताना सुद्धा इंडियन पिनल कोडचं सेपरेट एक सेक्शन 124A हे आहे, त्याची आपल्याला कोणत्याही प्रकारे गरज नाही असं सांगणारं सुद्धा आर्ग्युमेंट तिथं आपण बघितलं होतं. त्याचबरोबर पुढं काय बघितलं होतं ते वारंवार याचा मिसयूज होताना आपल्याला आपण बघतो. पॉलिटिकल रिव्हनसाठी किंवा व्यक्तिगत फायद्यासाठी याचा मिसयूज होताना आपण वारंवार बघतो. त्याचबरोबर जर आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहायला पाहिजे जर आपण मोठी डेमोक्रेसी असेल, डेमोक्रॅटिक राईट आपला जपायचा असेल तर. त्याच्यानंतर पुढं आपण काय बघितलं होतं तर आपण लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे, लार्जेस्ट डेमोक्रेसी जर आपण असेल ना तर त्याच्यामध्ये जो फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशनचा राईट आहे तो अबाधित राहिला तरच आपण एक चांगली लोकशाही म्हणून जगामध्ये ओळखू शकेल. पण 124च्या अंतर्गत तसं होताना दिसत नाही, त्यामुळं त्याचा आपण विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर केदारनाथ जजमेंटचा आपण विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर जे सेडिशनचे चार्जेस डायरेक्ट लागतात ना, म्हणजे देशद्रोहीच तुम्ही होता डायरेक्ट, 124 तुमच्यावर लागलं, 124A तुमच्यावर लागलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट देशद्रोही झाला असं जे लोकांची समजूत आहे ना त्याच्यावर सुद्धा आपण विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आशा आहे की तुम्हाला जे कलम इंडियन पिनल कोडचं 124A कलम आहे हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेतून मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.